शांत शांत शांत. नमस्कार. बोल बोल. नमस्कार. प्रेसिडेंटच्या परवानगीने मी आता आपली सभा सुरू करते. तुम्हाला कल्पना असेलच, आपल्या वर्षा सहलीसाठी ठरवण्यासाठी आपण सगळेजण इकडे जमलेलो आहोत. वा 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 वा. आला आला वर्ष ऋतू, आला आला वर्ष ऋतू, आला आला वर्ष ऋतू. हो कवी, काय यमक जुळवते वाटतं. अय्या, किती सोपं आहे. आला आला वर्षा ऋतू, नका जाऊ द्या तुमचं काव्य प्रेम उतू. वा. अहो बेंडसेबाई, तुमची काव्यस्फूर्ती आवरा, उगाच विषयांतर नको. असू दे, हा असू दे. सुरेखा, यू कंटिन्यू. येस 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 येस. मराठी. मराठीतच बोलते. या महिन्यातल्या ऑगस्टमध्ये आपली वर्षा सहल करायचं आपण ठरवत आहोत. हे पण मी काय म्हणते, त्यापेक्षा आपण नोव्हेंबर मध्ये काढूया का आपली सहल. ठीक आहे. आता म्हणजे कसं बघा ना, केवढा पाऊस, रस्त्यात खड्डे, कसं लागता. अगं पण नोव्हेंबर मध्ये काढलेल्या सहलीला आपण वर्षा सहल कसं म्हणू शकतो. हे बघ, पाऊस आजकाल वर्षभर पडत असतो, मग नोव्हेंबर मध्ये काढलेल्या सहलीला वर्षा सहल म्हटलं तर बिघडलं कुठे. पॉइंट आहे. अर्ध्या वकिलींबाई. अर्ध्या वकिलींबाई. अगं मिस्टर कुलकर्णी वकील आहेत, मग त्यांची ही बेटर हाफ म्हणजे झाली ना अर्धी. तुझे पिझे पुरे हा उगाच. नाही नाही, सहल पावसाळ्यात म्हणजे पावसाळ्यात म्हणजे कसं, नभात इंद्रधनुचा मेळा, धरतीवर गवताचा हिरवा शेला, आणि 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 हातात धरलेला भरलेला मद्याचा प्याला. काय ग तू पण. अगं माहीतच नव्हतं. कधीपासून. नाही ग, मी फक्त यमक जुळवायला मदत केली. असं मी आत्तापासून सांगून ठेवते, ते पिणं आणि नको ते खाणं अजिबात ठेवायचं नाही. अहो बाई, आपण सहलीला जातोय का वारीला. विषयांतर नको. सुरेखा, हे बघा, ऑगस्ट या महिन्याच्या ऑगस्टमध्ये आपली वर्षा सहल ठरली आहे. आता कुठे जाऊया सांगा बरं. अगं ते चढ वगैरे नको. हा, मी चालणार कशी ते वॉकर घेऊन. ठीक आहे, चढ कॅन्सल. चढ कॅन्सल. आणि धबधबा पण नको. हा, अगं नुसतं चिखल असतो सगळीकडे. बरं धबधबा पण कॅन्सल. कॅन्सल. मग एखाद्या बीचवर जाऊया. नको बाई. हा. पावसाळ्यामध्ये समुद्राला आढळ येतं ना. अहो बाई, तो काय चहा आहे का आढळ यायला. समुद्राला पावसाळ्यात उधाण येत, म्हणजे समुद्र असा खवळतो की म्हणतात. ईश्व, मला नाही बाई पाण्यामध्ये वगैरे भिजायला आवडत. हं. मला अगदी लाज वाटते बघा. मग आपण एखाद्या रिसॉर्टवर जाऊया का. ए, हो 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 हो, चालेल ना. म्हणजे कसं दुपारी ना थोडासा वेळ 1 ते 4 एक छोटीशी डुलकी काढायला मिळेल ना. चालेल काय चालेल. माहित तरी आहे का पर हेड पैसे किती चार्ज करतात ते. अगं पण त्यात जेवणही असतं ना. हे खरं आहे ग, पण आता हे बघ, एवढं सगळं जेवण खायचं आपलं वय तरी राहिलंय का. ईश्व, एवढं काही माझं वय झालेलं नाही. म्हणजे आपलं सगळ्यांचं. पण हिशोबाचा अंदाज काढलाय का. काढेन. बस लागेल. हो. मला बाई बस लागते. हा, तरी मी आपली आवळा सुपारी धरते की तोंडात. अगं बस लागेल म्हणजे तशी नाही, सहलीला जायला बस करावी लागेल. चालेल, मग मी धरीन आवळा सुपारी. आणि हे बघा, अंदाजे
50 सीटरला आपल्याला 15,000 द्यावे लागतील. आणि एसी बस घेतली तर आणखी लागतील. लागेल कशाला एसी बस तुम्हाला? मला बाई थंडी वाजते हो की नाही ग? हो शांत, मला पण थंडी वाजते. हं आणि हे बघा, सकाळचा नाश्ता, जेवण, चहा त्याचे 800 रुपये आणि दोन्ही मिळून आपल्याला प्रत्येकी 1100 रुपये द्यावे लागतील. एवढे हो एका दिवसाचे? हो. 1000 रुपये बसवा ना. मी काय म्हणते, 1000 रुपयात बसवा ना सगळं. अहो वर्षे 100 रुपये कोण देणार? कंडोमिनियम देईल. नाही, हा सहलीचा खर्च येणाऱ्या सदस्यांनीच करायचा. हे पण मी काय म्हणते, भाड्याची बस आपण घ्यायचीच कशाला म्हणे? बरोबर आहे, बरोबर. आपली कंडोमिनियमची बस नाहीतरी उभीच असते, हा. तीच घेऊन जाऊया ना आपण. फार फार तर काय, डिझेलचे पैसे आपण देऊ, आणखीन लागले तर ड्रायव्हरचे देऊ, त्याच्या जेवणाचे वगैरे. असंच करूया. मला असं वाटतं एवढं केलं ना तर 10,000 तरी नक्की वाचतील. हो 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 चालेल की. आपण ना जेवण, नाश्ता आणि चहा, नाही चहा नको, गार होईल तोपर्यंत. जेवण आणि नाश्ता काय करूया, आपण आपल्या कॅन्टीन मधनच घेऊन जाऊया. म्हणजे काय होईल, 800 रुपयाचं काम आपलं 200 रुपयातच होऊन जाईल. काय छान कल्पना आहे. आणि मला 9 वाजता नाश्ता लागतो. मला ब्लड प्रेशरची गोळी घ्यायची असते, मग जेवण, मग संध्याकाळी परतण्याची वेळ, हे सगळं. अहो नोटीस मध्ये आम्ही सगळ्यांना कळवणार आहोत. ती कुठे गेली? आता हे आपण दोघांना calculations करून घेऊया ना. 100 रुपये डिझेलचं पण ते पण adjust करूया. हे जमणार. चालेल ना तेवढं? हे ठरवूया. अगं राणेंचा फोन आला होता. त्यांच्या मुलाचं सुजितचं परवा मुंबईला लग्न झालं, पण आपण काही मुंबईला लग्नाला जाऊ शकलो नाही. त्यामुळे त्यांनी ठरवलंय की त्या लग्नाची पार्टी म्हणून आपली ट्रिप ते स्पॉन्सर करतायत. मी काय म्हणतो की आपण रिसॉर्ट खंडाळ्याच घेऊया, म्हणजे कसं वातावरणाचा आनंद घेता येईल राणेच्या मुलाला. आणि मी काय म्हणते की आपण एसी बस करूया, म्हणजे नवऱ्या मुलीला त्रास नको. अशी अमेरिकेत राहते ना. हे पहा, राणे देणार म्हणजे जेवण नॉनव्हेज असणार आणि स्वीट डिश पण हवीच. आणि आईस्क्रीम का हो अगदी अगदी नक्की. फ्रूट सॅलड विथ आईस्क्रीम पाहिजे. मी काय म्हणते, आपण सर्वांनी वर्गणी काढून नवदाम्पत्याला एखादी भेटवस्तू, काहीतरी फॅड काढू नका. अहो लग्न तर होऊन गेलंय. आणि राण्यांनी पत्रिकेत नो प्रेझेंट प्लीज असं लिहिलं होतं ना, मग त्यांच्या भावनांचा आपण आदर नको का करायला? मला काय वाटतंय की आपण नवदाम्पत्यांना टोकन म्हणून एखादं टप्पर गुलाबाचं क्या बात आहे, उत्तम आयडिया आहे. पण मी काय म्हणते, प्रेसिडेंट मॅडम, राण्यांना एकदा तुम्ही सगळं नीट विचारून घ्या नोटीस काढायच्या आधी. म्हणजे पैसे किती देणार आहेत, कसे देणार आहेत, आणि मुख्य म्हणजे कधी देणार आहेत. आत्ताच राणेंचा मेसेज आलाय, काय तासाभरात पैसे पाठवते. आनंदी आनंद गडे, आनंदी आनंद गडे, फुकटा सहलीची मौज गडे, फुकटा सहलीची मौज गडे, आनंदी आनंद गडे, फुकटा सहलीची मौज गडे, आनंदी आनंद
तिकडे